नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे 1 वर्षाच्या मुलीसाठी मी फ्रॉक इथे स्टिच केलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी फ्रॉक आपली शिवून रेडी झालेली आहे. ही डेली यूजची फ्रॉक आहे. तर याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी स्टेप बाय स्टेप तुमच्याशी शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी आपला 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पॉलिस्टर जो फॅब्रिक येतं ते पॉलिस्टरचा कपडा मी घेतलेला आहे अस्तरसाठी, जेणेकरून बाळाला आतल्या साईडने टोचलं वगैरे नाही पाहिजे त्यासाठी. तर आपल्याला उंचीमध्ये 1 इंच वाढवायचं आहे, जेणेकरून जर तुम्ही 8ची उंची असेल तर 9 इंचावर मार्क करा किंवा 9ची उंची असेल तर 10 इंचावर मार्क करा. तिथे आपण छाती घेतलेली आहे. छातीमध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे. 1.5 किंवा 2 एवढंच बास होतं. छातीमध्ये 1.5 किंवा 2 इंचच एक्स्ट्रा घ्या. त्याची पूर्ण उंची माझी 8ची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, असं 9. कारण वर अर्धा इंच शोल्डरमध्ये फिटिंग जातं आणि खालचा अर्धा इंच खाली आपण जे प्लेट्स देतो, जो घेर देतो त्याच्यामध्ये अर्धा इंच जातं. तसा पूर्ण चौकोन मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता इथे गळ्याचं माप टाकूया. इथे गळा रुंदी मी घेतलेली आहे 2ची आणि आपली शोल्डर जी आहे ती शोल्डर घेतली आहे मी 4.5ची. आणि शोल्डरपासूनच खाली जो आपला मोंडा असतो तो मोंडा मी 4 इंचाचा घेतलेला आहे. जर तुम्हाला स्लीव्ज जर लावायचे असेल तर तुम्ही 4.5चा मोंडा घ्या. मी इथे स्लीव्ज लावणार नाही आहे, त्याच्यामुळे मी 4चा मोंडा घेतला आहे. तर पुढचा गळा मी घेणार आहे 3चा. पुढचा आणि मागचा गळा मी सेमच घेणार आहे 3चा. जर तुम्हाला थोडा वाढीव वाटत असेल तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता. हे माप तुम्ही 9 महिन्याच्या बाळासाठी किंवा अगदी 1 वर्षाच्या 1.5 वर्षापर्यंत पण हे माप जे मी तुम्हाला दाखवलं आहे हे माप तुम्ही यूज करू शकता. 1 वर्षाच्या मुलीसाठी किंवा 1.5 वर्षाच्या मुलीसाठी किंवा 9 महिन्याच्या बाळासाठी सुद्धा हे माप तुम्ही यूज करू शकता. एकदम परफेक्ट माप बसतं. इथे मोंड्यामध्ये मी 1 इंचावर ड्रॉ करून आपल्याला गोल शेप देऊन घेते. मोंड्यामध्ये मोठं माप असो किंवा छोटं माप असो 1 इंचाच्या याच्या अंतरावरच गोल आला पाहिजे. आता खाली कमर घेरमध्ये मी अर्धा इंच कट करते. अर्धा इंचावर ड्रॉ करून आपण तिथून लाईन मारून घेऊया. तुम्ही इथे गळ्याची इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता, चौकोन किंवा गोल पानगळा असा कोणताही देऊ शकता, पण मी पाठीमागे आणि पुढे गोलच गळा ठेवणार आहे. आता आपण पूर्ण कटिंग जसं आपण ड्रॉ केलं आहे तसंच त्याप्रमाणे पूर्ण कटिंग करूया. जर तुम्हाला कमर घेरमध्ये जर अर्धा इंच खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही 1 इंचावर सुद्धा कटिंग करू शकता. म्हणजे जिथे मी अर्धा इंच घेऊन कट केला आहे तिथे तुम्ही 1 इंचावर पण कटिंग करू शकता. तर अशा प्रकारे आपली अस्तरची कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी पुढचा आणि मागचा गळा सेम ठेवलेला आहे गोल पॅटर्नमध्ये. आता तुम्हाला ओपन करून दाखवते. हा असा काही आपला बॅक साईड आणि फ्रंट साईडचा अस्तर इथे कट झालेला आहे. इथे मी बॅक साईडला थोडासा कट दिला आहे. कट मी अंदाजे दिला आहे. याच्यावर मला चेन किंवा हुक किंवा बटन मी लावणार आहे, पण याच्यावर मी हुक्स लावणार आहे. तुम्हाला जर चेन लावायची असेल तर तुम्ही चेन पण लावू शकता. आता मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण फिनिशिंग करूया. आपलं मेन फॅब्रिक शाईनवाला आहे, त्याच्यामुळे अगोदर चेक करून घ्यायचं की व्यवस्थित आपण अस्तर ठेवलेला आहे की नाही. आता आपण मेन फॅब्रिक जे आहे ते मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाईम मी बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे. बॅक साईडला आपण तुम्हाला जसं सांगितलं तुम्ही चेन किंवा बटन किंवा हुक लावू शकता. आता आपल्याला मोंड्यापासून शिलाई स्टार्ट करायची आहे. फक्त शोल्डरच्या इथे शिलाई द्यायची नाही आहे. मोंडा आणि आपला जो गळा आहे त्या गळ्याला आता सगळ्या बाजूने आपण
उरलेला कपडा जो आहे तो एकदम कट टू कट करायचा आणि त्याला सगळीकडे छोटे छोटे टक्स द्यायचे, कट्स द्यायचे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं आपलं अस्तर पलटी होईल आणि फिनिशिंग छान दिसेल. आता तुम्ही बघू शकता मी अशा पॅटर्नमध्ये पलटी केलेला आहे. फक्त आपल्याला शोल्डरला शिलाई द्यायची नाही आहे. आता आपण कपडा पूर्णपणे आतमध्ये पलटी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित असा पिनेच्या साहाय्याने आपण जे कोपरे आहेत ते कोपरे व्यवस्थित असे बाजूला काढायचे आहेत आणि आपल्याला जो आपण पलटी केलेला कपडा आहे तिथे आपल्याला सगळ्या याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे. कपडा खूप सटकता आहे तर तुमचा जर असा फॅब्रिक असेल तर तुम्ही त्याला पिनअप पण करू शकता. आता इथे आपल्याला सगळीकडे मी दाब शिलाई देऊन घेते. बघू शकता बॅक पार्ट आपला इथे शिवून रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत. जसं आपण बॅक पार्टला शिलाई केली तशीच आपल्याला फ्रंट पार्टला पण करायची आहे. तशीच मोंड्यापासून गोल आकारात घेऊन तसा जो पुढचा गळा आहे त्या पुढच्या गळ्याला पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता सगळीकडे छोटे छोटे कट्स देऊन आपल्याला पूर्णपणे कपडा परत पलटी करायचा आहे. आता कपडा पलटी झाल्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. आता आपला दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असे. आता आपण जे आपलं खालच्या साईडला आपण जे अस्तर लावणार आहोत, जे फॅब्रिक लावणार आहोत ते मी तुम्हाला कटिंग दाखवते. आता तुम्ही ते बघू शकता 16 इंच आपली पूर्ण उंची आहे आणि त्याच्यात अर्धे केल्यावर आपल्याला 8 इंची आहे. म्हणजे 16 + 1 केल्यावर 17 येतं. तसं त्याच्यातून उरलेला भाग आपला खालच्यासाठी 8 उरतोय. म्हणजे जसं 16 पूर्ण उंची त्यातलं 8 कट केलं वरच्या साईडचं चोळी उंचीचं तर खाली आपल्याला घेर घेण्यासाठी आपल्याला 8 उरतंय. त्याच्यामध्ये +1 असं 9. तर आपल्याला 9 इंचाचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला अजून थोडा जास्त वाटत असेल, फोल्डिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही फोल्डिंगसाठी 9.5 10 असं पण घेऊ शकता. तर आता आपल्याला अस्तर जे आहे ते अस्तर आपल्याला थोडंसं कमी लावायचं आहे. म्हणजे आपली 8ची उंची आहे त्याच्यात आपण 1 इंच मिसळून 9 करतो. तसं आपल्याला 7चं 8चं ह्या उंचीचंच अस्तर लावायचं असतं. ते मी 8 इंचावर कट केलेलं आहे. आता मी आपलं जितकं फॅब्रिक आहे तितकंच अस्तर यूज केलेलं आहे, जेणेकरून फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येतो आणि जो खालचा घेर आहे तो पण व्यवस्थित येतो. तर जितकं आपलं फॅब्रिक आहे तेवढंच मी अस्तर पण यूज केलेलं आहे याच्यामध्ये. आता असं आपण कटिंग करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता कटिंग झालेलं आहे. तसंच वरच्या फॅब्रिकचं मी एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी पहिलं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जॉईंट करून घेते, कारण कपडा खूप सिल्क असल्यामुळे त्याच्या व्यवस्थित चुन्या पडणार नाहीत. आता पूर्ण अस्तर पहिलं मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते. आता आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत. ह्या प्लेट्स मी 1-1 इंचावर दिलेल्या आहेत. जर तुम्हाला जास्त मोठ्या लागत असतील तर तुम्ही अर्धा इंच 1 इंच किंवा 1.5 इंचावर पण देऊ शकता. पण 1 इंचावर किंवा अर्धा इंचावर दिलेल्या जास्त पुढच्या साईडने प्लेट्स छान दिसतात आणि घेर पण छान येतो. ते छोट्या छोट्या प्लेट्स आपण इथे दिलेल्या आहे. ते आपल्या फॅब्रिकवर डिपेंड आहे की आपल्या फॅब्रिक जितकं असेल तितकं किती प्लेटा पाहिजेत, किती कमी पाहिजेत, प्लेट्स मोठ्या पाहिजेत की छोट्या पाहिजेत. जर फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही जास्त पण प्लेट घेऊ शकता एकदम जवळजवळ. आणि फॅब्रिक जर कमी असेल तर एकदम चिकटून जरी तुम्ही चुन्या घेतल्या तरीही छान दिसतं. आता तुम्ही बघू शकता आपला खालचा पार्ट रेडी झालेला आहे. तसंच आपण जो वरचा पार्ट रेडी केला होता तो त्याच्यावर उलट्या साईडने ठेवून आपल्याला याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करायची आहे आपल्याला. आता याच्यावर मी शिलाई करून घेते.
शकता याच्यावर पूर्ण आपल्याला डबल शिलाई करायची आहे. मी शिलाई करते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर आता तुम्ही बघू शकता पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट मी ते रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला अर्ध्या इंचावर शोल्डर फिटिंग करायचं आहे. आता इथे मी शोल्डर फिटिंग करून घेते. शोल्डर फिटिंग झालं. आपलं जे फिटिंगचं जे माप आहे ते माप मी याच्यावर टाकून आपली पूर्ण अशी फ्रॉक आता इथे रेडी झालेली आहे. फिटिंगच्या मापाला कधीही डबल शिलाई द्यायची, जेणेकरून शिलाई सुटत नाही कोणत्याही प्रकारे. आणि कधी पण जितकं माप असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच लूजच ठेवायचं, जेणेकरून बाळाला व्यवस्थित तसंही लहान बाळांना फ्रॉक ही लूजच लागते. त्याच्यामुळे कधी पण मापाच्या हिशोबाने अर्धा इंच कमी लूज ठेवायची. आता इथे बघू शकता आपली डेली यूजसाठी फ्रॉक छान अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी फ्रॉक आपली इथे शिवून रेडी झाली आहे. छान फिनिशिंग आलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी ट्राय केल्यावर ही फ्रॉक कशी दिसते आणि तिला कशी वाटते हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.